ए दीदी, आंख खोल, कान खोल कर सुन लो। भर सभेतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ललकारलंय। आता हे ललकारणच संपूर्ण निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरणार का? निवडणुकीचा निकाल फिरवणारा क्षण होणार का? हाच कळीचा मुद्दा झालाय। कोण जिंकणार, कोण हरणार ही चर्चा शहांचं ललकारणं कोणाच्या बाजूने जाणार या मुद्द्याभोवती केंद्रित झाली आहे। मतदानाला अवघे काही दिवस तास उरलेले असताना पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे रंग क्षणाक्षणाला बदलत आहेत। 2.5 लाख केंद्रीय जवान दाखल झाल्यानं पश्चिम बंगालमधल्या गावांना अक्षरशः लष्करी छावणीचं रूप आलंय। दुसरीकडे सत्ताधारी पक्षाची संपूर्ण निवडणूक रणनीती सांभाळणाऱ्या आयपॅकलाच टाळं लावण्याची वेळ आली आहे। बंगालमध्ये आता खेला होबे हा केवळ राजकीय घोषणाबाजीचा नाऱ्याचा खेळ राहिला नसून तो आता मतदार डिलीट होबेपर्यंत येऊन ठेपलाय। यामध्ये बंगाल कोण जिंकणार याचं गणितही दडलंय। आपण या व्हिडिओत पश्चिम बंगालच्या निवडणुकीचं करंट स्टेटस काय, वारं कोणाच्या बाजूने झुकलंय, ममता पुन्हा भाजपचा खेला होबे करणार की SIR चा मुद्दा भाजपला निवडणूक जिंकून देणार याचंच सखोल सविस्तर विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या सगळ्यांना पुढे जाण्याआधी एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीला YouTubeवर सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय TOD मराठी। पश्चिम बंगालमधील निवडणुकीचं विश्लेषण करण्यापूर्वी आपण थोडं इतिहासात जाऊ, कारण पश्चिम बंगालचं राजकारण हे वरवर दिसायला वेगळं आहे आणि असायला वेगळं आहे। याच वेगळेपणाचं कारण आपल्याला बंगालच्या राजकीय इतिहासात सापडतं। त्यामुळे हा इतिहास आपण समजून घेऊ। पश्चिम बंगालचं राजकारण असं काय? पश्चिम बंगालच्या राजकारणाचा पोत इतर राज्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे। इथं सहजासहजी सत्तांतर होत नाही। सलग 34 वर्ष डाव्या पक्षांची सत्ता उलटवून 2011 मध्ये मा माटी माणूसचा नारा देत ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या। गेल्या 1.5 दशकात ममता बॅनर्जींनी आपला गड आणखी मजबूत भक्कम केलाय। पण याच काळात भाजपनं शून्यावरून 77 जागांपर्यंत मुसंडी मारली। ही देशाच्या राजकारणातली एक अभूतपूर्व अशी घटना होती। सिंगूरच्या नॅनो प्रकल्पापासून सुरू झालेला ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी हा संघर्ष आता राजकारणापुरता उरलेला नाही, तर तो आता अत्यंत वैयक्तिक आणि इरेला पेटलेला असा प्रतिष्ठेचा प्रेस्टिजचा प्रश्न बनलाय। 15 वर्षाच्या सत्तेमुळे तृणमूल काँग्रेस विरोधात निर्माण झालेली प्रस्थापित सरकार विरोधी लाट आणि दंडेलशाही संस्कृतीबद्दलचा रोष यामुळे भाजपसाठी आयती संधी निर्माण झाली। पण केवळ लाटेवर अवलंबून न राहता भाजपनं निवडणुकीचं सारं पारडच आपल्या बाजूने झुकवण्यासाठी सारी ताकद पणाला लावली आहे। बंगालमध्ये सध्या प्रचंड प्रशासकीय आणि संस्थात्मक उलथापालथ सुरू आहे। अशी उलथापालथ देशात कुठंच झालेली नाही। बंगालमध्ये सारं काही अभूतपूर्व असं घडतंय, हेच आता आपण समजून घेणार आहोत। तृणमूल काँग्रेसवर ईडीचा प्रयोग। सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातच मुख्य लढत आहे। दोन्ही पक्षांमध्ये मतदारांवर, विशेषतः महिलांवर पैशांचा पाऊस पाडण्याची अक्षरशः स्पर्धा लागली आहे। तृणमूल काँग्रेसनं आपल्या लक्ष्मी भांडार या लोकप्रिय योजनेतून महिलांना 1500 रुपये देण्याचं आणि बेरोजगार तरुणांना मासिक भत्ता देण्याचं आश्वासन दिले, तर भाजपनं सत्तेत आल्यास महिलांना दरमहा 3000 रुपये आणि बेरोजगारांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली। पण ही केवळ कागदी आश्वासनं झाली। खरा राजकीय खेळ हा संस्थात्मक पातळीवर सुरू आहे। ममता बॅनर्जी यांच्या सलग 2 ऐतिहासिक विजयांचे मुख्य सूत्रधार असलेल्या आयपॅक या पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट कंपनीवर ईडीनं छापे टाकलेत। ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे छापे पडलेत। मनी लॉन्ड्रिंगच्या एका जुन्या प्रकरणात आयपॅकच्या 2 प्रमुख संस्थापकांना अटक झाली आहे। याचा परिणाम म्हणून आता ऐन मतदानाच्या तोंडावर आयपॅकचं कोलकात्यातलं मुख्य कार्यालय बंद पडले। त्यांचे 1300 कर्मचारी एका रात्रीत बेरोजगार झालेत। तृणमूलचा संपूर्ण निवडणूक डेटा, बूथ पातळीवरचं व्यवस्थापन, तिकीट वाटपाचं नियोजन आणि सोशल मीडियावरचा प्रचार एका झटक्यात ठप्प झालाय। त्याला मोठा ब्रेक लागलाय। त्यामुळेच ही कारवाई निवळ योगायोग असू शकत नाही, तर विरोधकांचं राजकीय कंबरड मोडण्याची एक अतिशय सुनियोजित रणनीती आहे असा थेट आरोप तृणमूल काँग्रेसकडून यामुळे केला जातोय। पण यापेक्षा आणखी मोठी गोष्ट पुढे आहे। पश्चिम बंगालला छावणीचं रूप का? निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून सुरक्षा दलं असतात, हे आपण सगळेच जाणतो। पण पश्चिम बंगालला एखाद्या युद्धभूमीसारखं छावणीचं रूप आले। कोलकाता येथून प्रसिद्ध होणाऱ्या टेलिग्राफ या स्थानिक वृत्तपत्राने या संदर्भातच एक बातमी दिली। या बातमीनुसार बंगालमध्ये तब्बल 2.5 लाख केंद्रीय निमलष्करी जवान तैनात करण्यात आलेत। ही अभूतपूर्व अशी गोष्ट आहे। केवळ 150 मतदारामागं 1 सशस्त्र जवान असं हे प्रमाण आहे। मणिपूर सारख्या दंगल आणि हिंसाचारग्रस्त राज्यातही याच्या केवळ 10% जवान आहेत। टेलिग्राफनं आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आणलाय। निवडणूक आयोगानं राज्यात शांततेत अडथळा आणू शकणाऱ्या कथित
1000 कार्यकर्त्यांची एक गुप्त यादी तयार केली आहे. या यादीत बहुतांश नावं ही तृणमूल काँग्रेसच्या बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांची आणि स्थानिक नेत्यांची आहेत. मतदानाच्या दिवशी यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना बूथ पासून दूर ठेवलं जाईल अशी भीती आता व्यक्त केली जाते. त्यामुळेच ही प्रचंड लष्करी ताकद आणि धरपकड खरोखरच शांततेसाठी आहे की सत्ताधारी पक्षाची निवडणूक यंत्रणाच हायजॅक करून मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आहे, असा गंभीर प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय. SIR मध्ये कोणाचे मतदार डिलीट झाले? SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. याच मुद्द्यावर बंगालच्या निवडणुकीचा फायनल रिझल्ट ठरणार आहे. निवडणूक आयोगानं राबवलेल्या या मोहिमेअंतर्गत राज्यातल्या तब्बल 91 लाख मतदारांची नावं एकतर मतदार यादीतून कापली गेली आहेत किंवा त्यांचा निकाल हा न्यायाधिकरणाकडे प्रलंबित आहे. बीबीसीच्या नंदीग्राम इथल्या एका ग्राउंड रिपोर्टमध्ये याबद्दलच वेगळं एक वास्तव समोर आलंय. नंदीग्राम या अतिशय संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मतदारसंघातून 3500 मतदारांची नावं डिलीट झाली आहेत. सभा इन्स्टिट्यूटच्या डेटाचा संदर्भ देत बीबीसीनं वगळलेल्या मतदारांपैकी म्हणजे जी नावं डिलीट झाली आहेत त्यापैकी तब्बल 95% नावं ही एकाच अल्पसंख्याक समाजाची म्हणजेच मुस्लिम समाजाची आहेत अशी बाब समोर आली आहे. केवळ 190 हिंदूंची नावं यात कापली गेली आहेत. ही नावं वगळण्यामागं केवळ तार्किक विसंगती हे एक जुजबी कारण देण्यात आले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअरचा आधार घेत ही नावं कापली गेली आहेत असा आरोप आहे. वडिलांच्या आणि मुलांच्या वयात 15 वर्षापेक्षा कमी अंतर असणं किंवा एका कुटुंबात 6 पेक्षा जास्त सदस्य असणं, आधार कार्डवरील नावात किरकोळ स्पेलिंग मिस्टेक असणं अशा फुटकळ कारणांसाठी लोकांना त्यांच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवलं जाते असे आरोप या सगळ्या प्रक्रियेवर होत आहेत. पण हा फटका केवळ एका विशिष्ट धर्माला बसलाय असं मानणं देखील गोडचूक ठरू शकतं. SIRच्या मनमानी कारवाईत हिंदू मतुआ समाजातल्या नागरिकांना, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही नावं मतदार यादीमधून गायब झालेली आहेत, डिलीट झाली आहेत. एकाच कुटुंबातील आईचं नाव यादीत आहे पण मुलाचं नाव नाही. लग्नानंतर महिलेनं आपलं आडनाव बदललं तर तिचं नाव यादीतून वगळलं गेलंय. यामुळे बंगालमध्ये या SIR मोहिमेविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झालाय. SIRची दुधारी तलवार कोणावर चालणार? आतापर्यंत SIRचा हा प्रकार भाजपच्या फायद्याचा ठरेल असं म्हटलं जात असतानाच त्याला दुधारी तलवारीचं रूप आलंय. प्रशासकीय त्रुटीच्या नावाखाली सुरू असलेल्या मतदार वगळण्याच्या या प्रकाराला ममता बॅनर्जींनी अत्यंत हुशारीनं, चलाखीनं बंगाली अस्मितेशी जोडले. दिल्लीचं वर्चस्व विरुद्ध बंगालची अस्मिता असा थेट सामना त्यांनी उभा केलाय. भाजप हा शाकाहारींचा पक्ष असून ते सत्तेत आल्यास मासे खाण्यावरच बंदी आणतील असा प्रचार तृणमूलनं सुरू करताच भाजपची मोठी कोंडी झाली आहे. बंगाली जनतेच्या भावना बघून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना जाहीरपणे सांगावं लागलं की भाजप सत्तेत आल्यास बंगालमध्ये मासे खाण्यावर कोणतीही बंदी नसेल. जेवणाच्या ताटात आलेलं हे राजकारण आता बंगालमध्ये भाजपच्या सांस्कृतिक बॅकफूटची नांदी मानलं जाते. एका कॅम्पेनचा भाग म्हणून भाजपच्या अनेक कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांचे मासे खातानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर आता शेअर केले जात आहेत. मग बंगाल जिंकणार कोण? 15 वर्षाच्या सत्तेमुळे ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निश्चितच एक मोठी आणि प्रबळ अशी प्रस्थापित सरकार विरोधी अँटी इन्कम्बन्सीची लाट होती. भ्रष्टाचाराचे आरोप, शिक्षक भरती घोटाळा, संदेशखाली आणि RG कर हॉस्पिटल यासारख्या घटना तसंच स्थानिक नेत्यांची मुजुरी यामुळं भाजपला इथं विजयाची मोठी संधी, स्कोप होता. सुरुवातीला प्रस्थापित सरकार विरोधी लाट भाजपला एक ऐतिहासिक विजय मिळवून देईल असं देखील चित्र होतं आणि तसं म्हटलं देखील जात होतं. पण केंद्रीय यंत्रणांनी प्रशासकीय ताकदीचा जो बेसुमार आणि अतिरेकी वापर सुरू केलाय त्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे फिरलीय. वातावरण आधी होतं तसं राहिलं नाही. क्षणाक्षणाला गोष्टी विद्युत वेगानं बदलत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर IPAC वरच्या कारवाईनं तृणमूलचं कंबरडं मोडल्यासारखं झालंय. पण त्याचवेळी 91 लाख मतदारांची नावं मतदार यादीतून डिलीट झाल्यानं भाजपच्या पायावर कुऱ्हाड पडणार का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. कारण ज्या मतदारांची नावं यादीतून डिलीट झाली आहेत त्यांच्या कुटुंबातले उरलेले सदस्य भाजपला मतदान करतील का असा एक गंभीर प्रश्न या निमित्तानं समोर आलाय. थोडक्यात काय तर बंगाली नागरिकांची एक प्रचंड अशी अस्मिता आहे, ती प्रखर आहे. त्या अस्मितेमागं राजकीय विचार आहे. ममता बॅनर्जींना हे अस्मितेचं राजकारण नीट माहिती आहे. त्यांनी स्वतःला बंगाली अस्मितेचं प्रतीक म्हणून प्रोजेक्ट केले, समोर आणले. या उलट भाजपकडं बंगाली अस्मितेला फुंकर घालेल असं स्थानिक नेतृत्व नाही. सध्या बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची चहूबाजूंनी कोंडी झाली. ही कोंडी म्हणजेच बंगाली अस्मितेची कोंडी आहे असं चित्र ममता यांच्याकडून उभं केलं जातंय
रंगवलं जाते. त्यामुळे येत्या 4 मेला ईव्हीएम उघडतील तेव्हा हा निकाल केवळ बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण असेल हे सांगणारा नाही, तर अफाट प्रशासकीय ताकद विरुद्ध बंगाली जनतेचा रोष या अभूतपूर्व लढाईचा हा निकाल असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा निकाल 2029च्या आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा सर्वात मोठा चेहरा फेस कोण असेल यावरही शिक्कामोर्तब करणारा ठरेल. ममता बॅनर्जी हा चक्रव्यूह कसा भेदणार आहेत? तुम्हाला काय वाटतं? प्रशासकीय यंत्रणांचा निवडणुकीमधला हा वाढता हस्तक्षेप भारतीय लोकशाहीसाठी घातक आहे की निवडणुकांच्या पारदर्शकतेसाठी आवश्यक आहे? SIR प्रक्रियेतील हा गोंधळ केवळ एक तांत्रिक चूक आहे की सुनियोजित राजकीय डाव आहे? बंगाल कोण जिंकणार आहे, ममता की मोदी? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.